सुनावणीचं फलित आता असं झालेलं आहे की जी परिस्थिती पूर्वी होती तीच आता 2 दिवसांसाठी म्हणजे शुक्रवारपर्यंत तशीच राहिलेली आहे। त्याचं कारण असं आहे की आज ओबीसींचं आरक्षण जे आहे ते 27% पूर्वी होतं ते तसंच ठेवावं असे विनंती करणारे जे याचिकाकर्ते होते त्यांच्यात आणि जे विकास किसनराव गवळी आहे यांच्या प्रकरणामध्ये जे आरक्षण आणि बंटिया कमिशननी ओबीसींचं आरक्षण जे कमी केलेलं होतं म्हणजे त्यांनी 50% मर्यादा ठेवलेली होती, यांच्या दोन्ही साईड्सच्या वकिलांमध्ये खूप युक्तिवाद झाला। खूप आपण पाहिले का बऱ्याच त्यांच्यामध्ये त्यांनी कंटेन्शन्स रेज केले। मात्र या संदर्भात राज्य सरकारची आजची भूमिका अशी होती की राज्य सरकारने असं सांगितलं की या प्रकरणामध्ये आता कशा प्रकारे पुढे निवडणुकांचा कार्यक्रम न्यायचा आणि या आरक्षणाचं पुढे काय करायचं या संदर्भामध्ये आता एक सविस्तर आम्ही एक अहवालच आपल्यासमोर सादर करू। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी असं सांगितलं, त्यांना न्यायालयाने विचारलं आज की किती ठिकाणी हा असा प्रकार झालेला आहे, तर त्यांनी ती आकडेवारी दिली। साधारणतः 157 ठिकाणी ती साधारणतः दिसते, म्हणजे नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि 2 महानगरपालिका इथे या प्रकारे असं ब्रीच झालेलं आहे। आता न्यायालयाच्या आजचे जे काही न्यायालयात चर्चा झाली त्यावरनं एक आता स्पष्टपणे असं दिसतं की निवडणुकांचा मार्ग जो आहे तर तो न्यायालयाला मोकळा निश्चित करायचा आहे, कारण खूप वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाहीयेत आणि रिप्रेझेंटेशन नाहीये असं न्यायालय स्पष्टपणे म्हणालं। त्यामुळं त्याचसोबत आता एक आपल्याला जर म्हणजे तुमचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना सोप्या भाषेत सांगायचं तर हे प्रकरण काय झालेलं आहे, जिथे जिथे एससी आणि एसटी यांचं घटनात्मक आरक्षण आहे ते आणि ओबीसींचं 27% असं मिळून 50% वर जातं केवळ त्याच लोकल बॉडीजमध्ये हा प्रश्न आहे। म्हणजे जिथे जिथे 27% वर हे आरक्षण जातं आहे तिथे तिथे ओबीसींचं आरक्षण कमी होणार आहे आणि तशा प्रकारचा अहवाल बांटिया आयोगाचा आहे। आणि हे 50% आरक्षण जर आपल्याला समजा त्या मर्यादेमध्ये जर ठेवायचं असेल तर तिथे ओबीसींच्या जागा ह्या कमी होतात, त्यांचं प्रतिनिधित्व कमी होतं। मात्र याला जर आपण पाहिलं तर याचा आधार असा आहे की के कृष्णमूर्ती या प्रकरणामध्ये 5 सदस्यांच्या घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या असा निकाल दिलेला आहे की काही एक्सेप्शन जिथं पेसा ऍक्ट वगैरे आहे किंवा एससी एसटी जिथं जास्त संख्या आहे ते अपवाद वगळता सर्व ठिकाणी लोकल बॉडीजमधलं आरक्षण जे आहे तर ते 50% वर जाता कामा नये। सर्वोच्च न्यायालयाने आज असं स्पष्ट सांगितलं की ओबीसींना आरक्षण निश्चित मिळालं पाहिजे, सगळ्यांना तिथं रिप्रेझेंटेशन मिळालं पाहिजे। मात्र जर याच्यासाठी काही आवश्यक असेल, काही लार्जर बेंच कॉन्स्टिट्यूट जर करायचा असेल तर मग आपण त्या संदर्भात सुद्धा विचार करू शकतो। मूळ याचिकाकर्त्यांच्या वतीने कारण आमची मागणी होती की छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई सारख्या कॉर्पोरेशन्समध्ये 5-6 वर्ष झाले प्रशासक आहेत, अनेक 90% वर महाराष्ट्र सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहे, त्यामुळे निवडणुका लवकर घ्याव्यात अशी आमची मागणी होती। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की निवडणुका लवकरात लवकर घ्यावा, हा जो लार्जर इश्यू आहे तो आपण डिसाईड करू, मात्र वर्केबल सोल्युशन याच्यात काय आहे हे पाहण्यासाठी आता शुक्रवारची सुनावणी आहे। तर आता ज्या ठिकाणी एक प्रश्न असा आहे या सगळ्यामध्ये की मुळामध्ये ओबीसींना आरक्षण नव्हतं बांटिया आयोगाच्या आधी, कोर्टाने म्हटलं बांटिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीनुसार तुम्ही हे निवडणुका घ्या, तर नेमकं मिसइंटरप्रिट कोणी केलं ऑर्डरला? नाही, याच्यामध्ये झालेलं असं आहे की न्यायालयाने असं सांगितलं की बांटियाच्या आधी जे आरक्षण होतं ते तुम्ही द्या, मात्र त्याच ठिकाणी आरक्षण देताना जे काही आरक्षण द्यायचं होतं तर त्या संदर्भातले 2 निकाल महत्वाचे होते। एक के कृष्णमूर्ती ज्यांनी 50% ठेवा असं सांगितलं होतं आणि विकास किशनराव गवळींचं होतं, त्यांनी ट्रिपल टेस्ट केल्याशिवाय ओबीसींना आरक्षणच देऊ नका असं सांगितलं होतं। हे 2 निकाल होते, त्यामुळे याचं एक रिझनेबल इंटरप्रिटेशन राज्य निवडणूक आयोगाने किंवा करणं आवश्यक होतं आणि त्यांना जर समजा याची अंमलबजावणी करण्यात काही अडचण होती तर राज्य आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी सप्टेंबर महिन्यामध्ये सुनावणी झाली होती आणि न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत हे प्रकरणामध्ये तुम्ही निवडणुकीचा पूर्ण कार्यक्रम असा एक कार्यक्रमच आखून दिला होता, जर राज्य निवडणूक आयोगाला जर या संदर्भात काही शंका होती तर त्यांना मुभा देण्यात आली होती। त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे अर्ज सादर करून या संदर्भात स्पष्ट काहीतरी त्याचं ओपिनियन किंवा त्यांचे डायरेक्शन्स मागून घ्यायला पाहिजे होते, ते न झाल्याने हे आजचं प्रकरण उद्भवलं आहे। एक अतिशय सोपा प्रश्न सुरू आहे, तो बंद होईल, स्थगित होईल
असं सुरू राहील, निवडणुका होईल की नाही हे स्पष्ट सांगा. आता स्पष्ट जर सांगायचं तर नगरपालिका आणि नगरपंचायतींचा कार्यक्रम जो जसा आहे तसा सुरू राहील, त्याला कुठलीही स्थगिती नाहीये. सर्वोच्च न्यायालयासमोर जी आज चर्चा झाली, कुठलाही आदेश झालेला नाही, जी चर्चा झाली त्या चर्चेचं फलित असं आहे की निवडणुका सध्या ज्या चालू आहेत त्याला कुठलाही स्टे नाहीये. मात्र जर याच्यामध्ये घटनापीठाच्या निकालाचा किंवा संवैधानिक तरतुदीचा कुठला जर भंग झाला तर ते रिसेट होऊ शकतं. म्हणजे थोडक्यामध्ये जिथं 50% वर आरक्षण गेलेलं आहे तिथे थोडीशी टांगती तलवार निश्चित आहे. मात्र निवडणुका जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि महानगरपालिका यांच्यासाठी महत्वाचं जर सांगायचं झालं तर त्यांच्या निवडणुका जाहीर होणार नाहीत, तसं स्पष्टपणे प्रतिपादन आज राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेलं आहे. शुक्रवारपर्यंत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकेला वाट बघावी लागेल. एक याच्यामध्ये मुद्दा हा आहे की ज्या ठिकाणी 50% उल्लंघन होत आहे तिथे उमेदवार खर्च करतायत, निवडणुकीला उभा आहेत, त्यांचा जीव भांड्यात पडलाय. किमान तिथल्या लोकांना तरी सांगायला हवं की जे ओबीसी आरक्षण तुमच्या भागात काढलेलं आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. कारण बाकीचे तर ओपनचं तसंच राहणार आहे, व्हर्टिकल आरक्षण ओपनचं तसंच असणार आहे, पण ओबीसीचं हॉरिझॉन्टलमध्ये आणि व्हर्टिकल दोन्ही बदलणार आहे. नाही, आता हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल म्हणजे कसं आहे की व्हर्टिकलमध्ये बेसिकली 50% महिला आरक्षण आपण पाहतो हॉरिझॉन्टलमध्ये, बाकी सगळं व्हर्टिकल आरक्षण असतं. तेच 50% वर जाता कामा नये असा साधारणतः तो घटनापीठाचा निकाल आहे. आता जे निश्चितच आहे, कारण प्रचार सुरू आहे, आता मतदान होणार आहे. मतदान लगेचच 2 दिवसामध्ये, मला वाटतं 2 डिसेंबरला मतदार आहे, 6 तारखेला मतमोजणी आहे. निश्चितच उमेदवारांचा जीव भांड्यात पडला असेल. पण यात सगळ्यात महत्वाचा भाग असा आहे की जर समजा पुढे चालून निवडणूक झाली आणि या घटनापीठाच्या पूर्वीच्या 5 सदस्यीय घटनापीठाच्या निकालामुळे, जसं पूर्वी आपलं पाहिलं असेल की 2021-22ला काही भंडारा आणि काही नागपूर किंवा धुळ्यासारख्या भागामध्ये ते झालेल्या निवडणुका तिथे कॅन्सल कराव्या लागल्या होत्या, तशी परिस्थिती येऊ नये म्हणून या प्रकरणात निकाल होणं महत्वाचं आहे. मी आज माननीय न्यायमूर्तींसमोर तोच मुद्दा मांडला की तुम्ही 31 जानेवारीपर्यंतची डेडलाईन आपण दिलेली आहे. मात्र आता सरळ सरळ दिसतंय की 31 जानेवारीची डेडलाईन, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती साधारणतः 40 ते 45 दिवसांचा निवडणुकाचा कार्यक्रम असतो. अजून आपल्याकडे मी सकाळी म्हणल्याप्रमाणे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत त्यांची संख्या ही महाराष्ट्रात लिमिटेड आहे. एसडीओ हे रिटर्निंग ऑफिसर असतात. शेकडोच्या घरामध्ये पंचायत समिती आहेत, नगरपालिका, महानगरपालिका आहे. जोपर्यंत नगरपालिकेचा कार्यक्रम पूर्ण होत नाही, डिक्लेरेशन होत नाही, तोपर्यंत त्या आरोंना तिथून सुटका नसते आणि तेच आरो परत जिल्हा परिषद, पंचायत समितीला, तेच आरो परत महानगरपालिकांना काम करणार आहेत. त्यामुळे एका वेळी सगळे आरो नेमता येत नाही. त्यामुळे 31 जानेवारीची डेडलाईन आता तरी सद्यस्थितीत शक्य दिसत नाही.